माऊली रामकृष्ण हरी. आपण आता वारीच्या वाटेवर आहेत. वारीच्या वाटेवर आपल्याला एक असा लोकप्रतिनिधी भेटलाय जो गेली कित्येक वर्षे स्वतः वारी करतोय, सहकुटुंब, न थकता, न कोणतीही कारणं देता. आपल्यासोबत आहेत परभणीचे खासदार संजय जाधव, ज्यांना परभणीचे लोक आदराने बंडू बॉस असं म्हणतात, जे परभणी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या दिंड्यांसोबत रोज पंढरपूरपर्यंतचा प्रवास करून विठ्ठलाला जवळ करतायत. यंदा आपली कितवी वारी आहे आणि यंदाची वारी कशी वेगळी आहे? ही माऊलीच्या सोहळ्यात गेल्या 30 वर्षापासून मी ही वारी करतोय. हे 30वं वर्ष आहे. हाची देही हाची डोळा, ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही, अशा उक्तीप्रमाणे आम्ही ह्या सोहळ्याचा आनंद घेत असतो. शेवटी घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि त्या परंपरेला अनुसरून आम्ही ही वारी करतो. बाकी ह्याच्यात काही वेळा स्वार्थ असायचं काही कारण नाही, परंतु शेवटी चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या करायच्या असतात आणि आपल्या घराची संस्कृती परंपरा ही जपायची असते, ती आपण जपण्याचं काम करतो. बाकी वेगळं काही नाही. परंपरा जपायच्या असतात. जसं महाराजांच्या म्हणण्यानुसार माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुम्ही कित्येक वर्ष वारी करताय, पण यंदाच्या वारीला थोडी राजकारणाची किनारे तर आत्तापर्यंत जाणवली प्रवासात? राजकीय किनार तर काही असायचं कारण नाही, फक्त मला एक दिवस गॅप द्यावा लागला होता. का बरं? दिल्ली वारी होतीच मध्ये एक. आता कशाला दिल्ली वारी? गेलो होतो मध्यंतरी, एक दिवसाची भेट होती. आम्ही सगळेच खासदार, DCM आम्ही सगळेच गेलो होतो. काही मतदारसंघातल्या विकासाच्या कामाच्या संदर्भानं बोलवलं होतं, त्यामुळे जावं लागलं होतं. वास्तविक मी जात नाही तसा, तो तसा प्रसंग तसा होता तर जावं लागलं. बरं, तुमचं अभिनंदन. खरं तर तुमच्या गटाला मान्यतासुद्धा अगदी कालच मिळालेली आहे. त्यामुळे उद्यापासून तुम्ही अधिवेशनाला जाणार आहात की पूर्ण वारी करणार आहात? नाही, अधिवेशनाला मी 27ला जाणार आहे. 5 दिवसाची मी अध्यक्षांना आमच्या कळवलं आहे की बाबा मी वारीत असल्यामुळं माझी सुट्टी मंजूर करावी म्हणून. राज्याच्या राजकारणात रोज नव्या चर्चा आहेत. एक कॅबिनेट, 2 राज्यमंत्रीपद, एक कॅबिनेट किंवा एक राज्यमंत्रीपद. नक्की समीकरण कसं सुरू आहे? कुणाकुणाची नावं आहेत? विठ्ठल पावणार आहे की नाही? आता ते माऊलीला माहीत, आपल्याला काय माहीत. ठेविले अनंत तैसीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नांती परमेश्वर. भेटलं तर घेऊ, नाही भेटलं तर आनंदाने चलू. काय बरं, राजकारणाव्यतिरिक्त ते वारकरी संगीताचे जाणकार आहेत. अत्यंत चांगलं त्यांचं गाणं आहे. त्यामुळे आता मी त्यांना विनंती करेन की एक गवळण बुलविले. त्यांची ही गवळण सोशल मीडियावर गेली कित्येक वर्षे, गेली कित्येक दिवस धुमाकूळ घालते. त्यामुळे बुलविले पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. काय वाटतं तुम्हाला? ए टाळावाले कुठे या इकडे बरोबर. टाळावाले या, टाळावाले या. माऊली बुलविले बुलविले रे, बुलविले बुलविले हे, बुलविले बुलविले रे, बुलविले बुलविले, बुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे. बुलविले बुलविले रे, बुलविले बुलविले हे, बुलविले बुलविले रे, बुलविले बुलविले. बुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे, वेणू वाजविला गोविंदे. बुलविले बुलविले रे, बुलविले बुलविले हे, बुलविले बुलविले रे, बुलविले बुलविले. पांगुळले यमुना जळ, यमुना जळ, यमुना जळ. पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ. बुलविले बुलविले रे, बुलविले
बुलविले रे बुलविले बुलविले हे बुलविले बुलविले रे बुलविले बुलविले नादन समाये तृणतारा लुब्ध झाली लुब्ध झाली लुब्ध झाली तृणतारा लुब्ध झाली पुष्य वाहुनी आठेली बुलविले बुलविले रे बुलविले बुलविले हे बुलविले बुलविले रे बुलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे बुलविले बुलविले रे बुलविले बुलविले हे बुलविले बुलविले रे बुलविले बुलविले नादन समाये त्रिभुवनी त्रिभुवनी नादन समाये त्रिभुवनी त्रिभुवनी एक भुलला जनार्दनी एक भुलला जनार्दनी बुलविले बुलविले रे बुलविले बुलविले हे बुलविले बुलविले रे बुलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे आ मजा आहे ना मजा आहे ना. चला आता आता फुगडी खेळल्याशिवाय कसं जाऊ द्यायचं त्यांना. खरं ते सपत्नीक आलेले आहेत त्यामुळे फुगडी खेळल्याशिवाय आपण तरी त्यांना जाऊ देणं योग्य नाहीये. चला चला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कॅमेरा पर्सन गौरव नाईक सोबत मी मयूर बोरसे, NDTV मराठी, सोलापूर.